राज्यातले आकडे काय असणार? महाराष्ट्रात महाविकास आघाडी किंवा महायुतीपैकी कुणी 40 पार होऊ शकतं का? काय आहे महाराष्ट्राचा मूड आणि काय म्हणतात राजकीय विश्लेषक? पाहूयात हा रिपोर्ट. महाराष्ट्रामध्ये माझा अंदाज 37 ते 40 असा आहे महायुतीला. बाकीच्या अर्थातच महाआघाडीला मिळतील असं माझा अंदाज आहे आणि तो बरोबर ठरेल अशी आशा आहे. भारतीय जनता पक्षाला 25 जागांचा फटका आहे, लक्षात घ्या. म्हणजे 25 जागांचा फटका म्हणजे फक्त महाराष्ट्रातच NDA 300 वरनं 275 वर येते. राज्यात महायुती 40 पार होणार की मग महाविकास आघाडी? कुणाच्या जागा घटणार आणि कुणाच्या वाढणार यावरून राजकीय विश्लेषकांमध्ये सुद्धा मतमतांतर आहे. काहींच्या मते महायुती 40 पर्यंत जाऊ शकते, तर काही म्हणतात की यंदा NDAचं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान होणार. मी जो अभ्यास केला त्याच्यावरून मला असं वाटतं की 350 ते 350 दरम्यान देशामध्ये जागा NDAला मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये माझा अंदाज 37 ते 40 असा आहे महायुतीला. बाकीच्या अर्थातच महाआघाडीला मिळतील असं माझा अंदाज आहे आणि तो बरोबर ठरेल अशी आशा आहे. भारतीय जनता पक्षाला 25 जागांचा फटका आहे, लक्षात घ्या. म्हणजे 25 जागांचा फटका म्हणजे फक्त महाराष्ट्रातच NDA 300 वरनं 275 वर येते. म्हणजे हेच गणित कर्नाटकातलं किती परत येऊ शकतं, बिहारमध्ये किती फटका बसवू शकतो. तर भारतीय जनता पक्ष 400 पार तर लांबच राहू द्या, मला वाटतं 300च्या खाली येण्यासाठीचा पहिला मोठा धक्का हा महाराष्ट्र देणार आहे. नारायण राणे यांनी त्यांची सगळी पुण्याई पणाला लावलेली आहे, किंवा पुण्याई कमाई सगळंच पणाला लावलेलं आहे. पण त्यांच्या 2 मुलांमुळे खूप अस्वस्थता आहे कोकणामध्ये. मला असं वाटतं की ते निवडून आले तर स्वतःच्या बळावर येतील, पण जर पराभूत झाले तर त्याला कारण ते स्वतः नसतील, त्यांची मुलं असतील. मग तेवढं बहुमत आवश्यक असताना तुम्हाला 400 कशाला पाहिजेत? तर त्यांचे कर्नाटकातले जे खासदार होते हेगडे, त्यांनी सुरुवातीला एका सांगितलं की आम्हाला 400 जागा अशासाठी पाहिजेत, तर आम्हाला त्यात संविधानात आवश्यक ते बदल करायचे आहेत आमच्या दृष्टिकोनातून, आणि त्यासाठी आम्हाला 400 जागा पाहिजेत. मला वाटतं विरोधकांच्या हाती भारतीय जनता पक्षानं दिलेला हा महत्त्वाचा मुद्दा होता. मला अजितदादांना एकही सीट मिळणार नाही असं वाटतं. अजितदादांना एकही सीट नाही मिळणार आणि अजितदादांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामुळे नजीकच्या भवितव्यामध्ये अजितदादा आणि महायुतीमध्ये फारकत होईल का काय असं वाटतं. राज ठाकरे पण महायुतीपासून दूर जातील असं मला वाटतं. कारण तुमच्या 40 जागा आहेत आणि भुजबळ म्हणतात 80 जागा पाहिजेत, शिंदे म्हणतात 40 जागा आहेत 80 जागा पाहिजेत, म्हणजे 160 जागा त्या गेल्या. ऑलरेडी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की 50 जागा तरी मी घेणार आहे. 1 जागा आहे त्यांची, ते 50 मागतायत. म्हणजे 8 आणि 8 16 160, 210 गेल्या ना 208ची, म्हणजे काय किती जागा भाजपकडे उरतील असं होणार नाही. आणि राज ठाकरेंचं पटणार नाही, कोणाशीच नाही पटलं आत्तापर्यंत. त्यांचं या युतीत पण पटणार नाही. ते विधानसभा निवडणुकीच्या आधीच बाहेर पडतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.